CBSE बोर्ड 2026 मराठी विषय आणि मराठी विषयामध्ये व्याकरण विभागावर एकूण 20 गुण आहे. हे 20 गुण तुम्हाला जर प्राप्त करायचे आहे तर माझा व्हिडिओ नक्की बघा. त्यापैकी मी तुम्हाला आज 10 गुण कसे मिळवायचे ते सांगणार आहे. या 10 गुणामध्ये शब्दांच्या जाती आहे. या शब्दांच्या जातीवर एकूण 4 मार्क आहे. यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न दिलेले असतात. त्या 5 पैकी तुम्हाला 4 सोडवायचे असतात. आता त्या शब्दांच्या जाती कोणत्या आहे? नाम, 1, 2 सर्वनाम, 3 विशेषण, 4 क्रियापद, 5 शब्दयोगी अव्यय, 6 उभयान्वयी अव्यय, 7 केवल प्रयोगी अव्यय, 8 क्रियाविशेषण अव्यय. नंतर आहे वाक्याचे प्रकार आणि या वाक्याच्या प्रकारावर एकूण 3 मार्क असतात. ते वाक्याचे प्रकार खालीलप्रमाणे आहे. एक आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे आज्ञार्थी वाक्य, तिसरा आहे प्रश्नार्थक वाक्य आणि चौथा आहे उद्गारार्थी वाक्य. हा प्रश्न बहुपर्यायी प्रश्न असतो आणि यामध्ये तुम्हाला एकूण 4 ऑप्शन्स असतात आणि 4 पैकी तुम्हाला 3 सोडवायचे असतात. शेवटचा आहे काळ आणि या काळावर सुद्धा तुम्हाला एकूण आहे 3 मार्क. या 3 मार्कासाठी तुम्हाला भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे तिन्ही प्रकार अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवता आले पाहिजे. आणि जर तुम्ही शब्दांच्या जाती, वाक्यांचे प्रकार आणि काळ हे तिन्ही विषय व्यवस्थित सोडवले तर तुमचे 10 गुण नक्की तुम्हाला प्राप्त होणार.